आदरणीय अजितदादा पवार यांचा निश्चितपणे सुनियोजित असा कट करून मर्डर झालेला आहे। यावर माझे ठाम मत बनले आहे। याची अनेक कारणे आहेत। गेल्या महिन्याभरातलं जर आपण क्रोनॉलॉजी समजून घेतली, विविध अहवाल समजून घेतले, पहिल्याच दिवशी विमान वाहतूक मंत्री नायडू सांगतात आणि व्हीएसआर कंपनीला क्लीन चिट देतात। त्यानंतर 24 फेब्रुवारीला डीजीसीए व्हीएसआर कंपनीच्या काही विमानांवर उड्डाण करायला बंदी घालतं, मनाई करतं आणि 28 फेब्रुवारीला एक महिन्यानंतर कसा बसा केविलवाणी द्यायचा म्हणून एक दिलेला जो काय एआयबीचा अहवाल आहे तो किती बोगस आणि दिशाभूल करणार आहे हे सगळं पाहता, त्याचबरोबर रोहित पवार आणि आम्ही सर्वजण मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन असेल, बारामती पोलीस स्टेशन असेल, इथे एफआयआर दाखल करण्याचा जो काय प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये डीजीसीए किंवा व्हीएसआर कंपनी किंवा एरो नावाची कंपनी आरोपी आहेत, त्यांच्यावर साधा एफआयआर सुद्धा दाखल करायला पोलीस तयार नाहीत। पोलिसांच्यावर कोणाचा दबाव आहे हेही सर्वांच्या लक्षात आलेलं आहे। आणि रोहित पवारांनी ज्या ज्या वेळेस पत्रकार परिषदा घेतल्या, 3 वेळा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन घेतलं, त्याचा अद्यापपर्यंत कुठेही कुणीही एकाही मुद्द्यावर डिनाय केलेलं नाही, खोडून काढलेलं नाहीये। याचाच अर्थ आणि शिवाय रोहित पवारांना कोण ट्रोल करतंय, कोण त्यांच्यावर टीका करतंय, तर सत्ताधारी पक्षातले काही लोक टीका करतायत, टिप्पणी करतायत, ट्रोलिंग करतायत। हे सगळं प्रकरण दडपण्याचा उच्चस्तरीय पातळीवर प्रयत्न चाललेला आहे। अजितदादांचा सुनियोजित कट करून मर्डर केलेला आहे। इतिहासात अनेक प्रकरणं दडपलेली आहेत, तसंच हे सुद्धा प्रकरण दडपण्याचा तपास यंत्रणांचा प्रयत्न चालू आहे, शासनाचा प्रयत्न चालू आहे। हे आमच्या लक्षात येते। पाठपुरावा करत असताना कुठेही क्रिमिनल अँगलनी तपासणी किंवा तपास चौकशी सुरू आहे असं दिसत नाही। याचाच अर्थ हे प्रकरण दडपण्याचा शासनाचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे। याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो। अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे। आदरणीय अजितदादा पवार यांचा निश्चितपणे सुनियोजित असा कट करून मर्डर झालेला आहे। यावर माझे ठाम मत बनले आहे। याची अनेक कारणे आहेत। गेल्या महिन्याभरातलं जर आपण क्रोनॉलॉजी समजून घेतली, विविध अहवाल समजून घेतले, पहिल्याच दिवशी विमान वाहतूक मंत्री नायडू सांगतात आणि व्हीएसआर कंपनीला क्लीन चिट देतात। त्यानंतर 24 फेब्रुवारीला डीजीसीए व्हीएसआर कंपनीच्या काही विमानांवर उड्डाण करायला बंदी घालतं, मनाई करतं आणि 28 फेब्रुवारीला एक महिन्यानंतर कसा बसा केविलवाणी द्यायचा म्हणून एक दिलेला जो काय एआयबीचा अहवाल आहे तो किती बोगस आणि दिशाभूल करणार आहे हे सगळं पाहता, त्याचबरोबर रोहित पवार आणि आम्ही सर्वजण मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन असेल, बारामती पोलीस स्टेशन असेल, इथे एफआयआर दाखल करण्याचा जो काय प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये डीजीसीए किंवा व्हीएसआर कंपनी किंवा एरो नावाची कंपनी आरोपी आहेत, त्यांच्यावर साधा एफआयआर सुद्धा दाखल करायला पोलीस तयार नाहीत। पोलिसांच्यावर कोणाचा दबाव आहे हेही सर्वांच्या लक्षात आलेलं आहे। आणि रोहित पवारांनी ज्या ज्या वेळेस पत्रकार परिषदा घेतल्या, 3 वेळा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन घेतलं, त्याचा अद्यापपर्यंत कुठेही कुणीही एकाही मुद्द्यावर डिनाय केलेलं नाही, खोडून काढलेलं नाहीये। याचाच अर्थ आणि शिवाय रोहित पवारांना कोण ट्रोल करतंय, कोण त्यांच्यावर टीका करतंय, तर सत्ताधारी पक्षातले काही लोक टीका करतायत, टिप्पणी करतायत, ट्रोलिंग करतायत। हे सगळं प्रकरण दडपण्याचा उच्चस्तरीय पातळीवर प्रयत्न चाललेला आहे। अजितदादांचा सुनियोजित कट करून मर्डर केलेला आहे। इतिहासात अनेक प्रकरणं दडपलेली आहेत, तसंच हे सुद्धा प्रकरण दडपण्याचा तपास यंत्रणांचा प्रयत्न चालू आहे, शासनाचा प्रयत्न चालू आहे। हे आमच्या लक्षात येते। पाठपुरावा करत असताना कुठेही क्रिमिनल अँगलनी तपासणी किंवा तपास चौकशी सुरू आहे असं दिसत नाही। याचाच अर्थ हे प्रकरण दडपण्याचा शासनाचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे। याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो। अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।